दुपारी थोडा आराम केल्यानंतर संध्याकाळी फ्रेश होऊन अशी काहीशी रेडी होऊन आज माझं एक फ्लिपकार्टचं पार्सल मला रिसीव झालं होतं. त्यामध्ये मी ही विंटर स्पेशल घरात घालण्यासाठी स्लीपर ऑर्डर केली होती. सो ती घातली आणि कामाला लागले. तर किचनमध्ये जेव्हा मी एंट्री घेतली तेव्हा दुपारी जे काही सगळा स्वयंपाक केलेला होता सो ते सगळं काम मी तसंच टाकलं होतं. काहीच आवरलं नव्हतं किचन, कारण माझी तब्येत बरी नव्हती. पण जेव्हा मी तो सगळा पसारा आत्ता पाहिला की मला हे सगळं आत्ता आवरायचं आहे पण एकटीला, सो मला ते बघून सगळं टेन्शनच आलं. पण आता काही करणार, पर्याय तर नाही आहे. सो त्याआधी विचार केला की छान असा मस्त गरमागरम चहा ठेवूया, चहा पिऊया आणि मग कामाला सुरुवात करूया. तर चहा ठेवला आणि चहाची तर खूप तल्लप होती संध्याकाळी. सो चहा ठेवला आणि कधी कधी ना आता प्रेग्नन्सी जर्नीमध्ये असं होतं आहे की एखाद्या वेळेस खूप एनर्जी असते कामाला, सगळं काम करते मी. कधी कधी खूप लो एनर्जी होते, मला काही काम करावं असं वाटत नाही. सो त्यावेळी मी सगळं काम तसंच टाकते आणि थोडा वेळ आराम करते आणि जास्त वेळ पण उभं वगैरे राहू शकत नाही आहे सध्याच्या कंडिशनला. तर मग त्यानुसारच मी कामं करत राहते. सो आता चहा इथं उकळतोय तोपर्यंत मी बाकीची सगळी भांडी जी काही बेसिनमध्ये होती साठवून ठेवलेली मी दुपारपासून, सो ती सगळी मी घासून घेतली आणि त्यानंतर इथं छान असा चहा उकळलेला होता. सो चहा घेतला आणि तो म्हणलं बसून एक 5-10 मिनटं छान असा एन्जॉय करूया आणि चहा घेऊया. सो चहा घेतला छान बसून आणि त्यानंतर मग पुढच्या कामासाठी लागले. आणि कसं होतं ना, ही गोष्ट तर खरीच आहे की किचनमधलं पहिलं सगळं स्वच्छता झाल्याशिवाय पुढच्या स्वयंपाकाला लागावं असं वाटत नाही, करावं असं वाटत नाही. सो त्यानंतर सगळं क्लीन केलं हे मी आणि त्यानंतरचा माझ्या किचनचा असा काहीसा लुक होता स्वच्छ. आणि असं स्वच्छ किचन असल्याशिवाय मला स्वयंपाक करावं असं वाटत नाही. आणि आता फक्त हा एकच डाग राहिला आहे जो की चहा माझा उतू गेला होता. सो त्याचा तो थोडासा डाग राहिला आहे, तो मी कसा काढू मला कळत नाही आहे, तो निघतच नाही आहे. त्यासाठी तुम्ही काय करता हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुमच्याकडे काही ऑप्शन आहे का असं उतू गेलेलं जर काही असेल बर्नरवर तर ते कसं काढायचं वगैरे ते मला सांगा नक्की. त्यानंतर इथं 2 दिवसापूर्वी मी हा फोडणीचा डबा छान असा घासून ठेवला होता. सो तो रिफिल केला. सगळ्यात माझं फेवरेट काम आहे ते फोडणीचा डबा छान असं परत एकदा भरून ठेवायचं, त्यामध्ये सगळे मसाले वगैरे. ते माझं सगळ्यात फेवरेट काम आहे, मला ते खूप आवडतं. सो ते आधी केलं. त्यानंतर इथे काही फ्रूट्स होते जे काही अशी वरती पडले होते, आणून तसेच पिशवीत पडले होते. सो ते सडतात किंवा खराब होतात, त्यामुळे तेही छान फ्रूट बाउलमध्ये ठेवून दिले. सो अशी काही छोटीशी कामं हे सगळं किचनमधलं आवरल्यानंतर छोटी मोठी कामं करून घेत असते आणि यातच माझा वेळ जातो आणि मूडही छान माझा फ्रेश होतो. कधीतरी मूड छान फ्रेश असतो, कधी कधी खूप लो वाटत असतं. पण आता यालाच प्रेग्नन्सी जर्नी म्हणतात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.